यस पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. रवी आपण पाहू शकाल गोलंदाजी स्ट्राईक वर. सलामीचा गोलंदाज अगदी कोचाळे या संघानं रवीच्या हातामध्ये बॉल दिलाय. अगदी म्हणालाय पहिली गोलंदाजी करताना मला 2 विकेट मिळवून द्या. अगदी सक्सेस ठरेल का? पहिला चेंडू होता या इनिंग मधला. हो यावेळेस आडवा फटका खेळायचा होता. यावेळेस मात्र चुकीचा बॉल होतोय. पहिला चेंडू वाईट घोषित केलाय पंचाने. यावेळेस मात्र एका अवंतर धावे ते एका अवंतर धावणे मात्र श्री गणेश या झालाय इथे रायगड नगर या संघाचा. अगदी खात ओपन होताना पाहायला मिळतोय. दोन्ही संघांना 2च रिव्ह्यू असतील याची नोंद घ्यायची. ओ यावेळेस बायच्या स्वरूपात डॉट बॉल आलाय. दोन्ही सक्सेस झाले तर परत भेटतील आणि एखादा अनसक्सेस दोन्ही अनसक्सेस झाले तर परत भेटणार नाही. यावेळेस पहिला बॉल डॉट आलाय. कमालीचा बॉल राहिला गोलंदाज रवी. यावेळेस फुलरलेनचा चेंडू फटका चांगला फिल्डर धावतोय. यावेळेस 38 सर्कल मध्ये थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली. मागच्या दिशेला अडला जातोय बॉल. यावेळेस बॅकअप पॉइंटला फिल्डर आहे. चांगलं बॅकअप पाहायला मिळतंय. यावेळेस ते एक सिंगल धाव आणि एका सिंगल धावेना धाव फलक 2 याकड्यावरती जाऊन पोहोचलाय. अजूनही पॉवर प्लेचे 4 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्राईक एंड वरती आपण पाहू शकाल रवी अगदी सिंगल धावेने स्ट्राईक रोटेट होताना पाहायला मिळतंय. रवी आपण पाहू शकाल उजव्या हाताचा फलंदाज सध्या तरी लेफ्टी आणि रायटीचं कॉम्बिनेशन पाहायला मिळतंय रायगड नगर या संघाचा. अगदी फिल्डरांची थोडीशी धावपळ होताना पाहायला मिळते. यावेळेस उजव्या हाताचा फलंदाज सध्या तरी स्ट्राईक एंड वरती. ओ यावेळेस मोठी अपील पंचांकडे आली. यावेळेस डॉट बॉल घोषित केलाय पंचानं. यस याही वेळेस गोलंदाज चतुर ठरलाय रवी. येणारा पुढील चेंडू आपण पाहू शकाल. यावेळेस क्रॉस द बॅट आडवा फटका खेळलाय. फिल्डर आहे त्या दिशेला अडला जातोय. उचलून फेकेल तत्पूर्वी एक सिंगल धाव झाली कंप्लीट आणि यावेळेस देखील सिंगल धावेवर थांबावं लागेल. कमालीची गोलंदाजी राहिल्या गोलंदाजीच्या राहिली तर राहिली फिल्डिंग देखील कमालीची पाहायला मिळते. कोचाळी या संघाची चांगला फिल्डिंग एफर्ट पूर्ण 100 ते 100% देताना पाहायला मिळते प्लेयर कोचाळी या संघाचे. यश यावेळेस डावखुरी हाताचा फलंदाज आपण पाहू शकाल गोविंदा. ओ यावेळेस चांगला पट्टा. यावेळेस बॅटवर बॉल चांगला आला. यावेळेस टोकला. या इनिंग मधला पहिला षटकार येतोय. फलंदाज गोविंदा डावखुरी हाताचा फलंदाज या मैदानाच्या आतमध्ये बारी पडतोय. यावेळेस या इनिंग मधला पहिला षटकार ठोकलाय. या 6 धावेच्या मदतीने धावफलक 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. येणारा पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू आहे. यावेळेस फुलरलेनचा चेंडू फटका फसला काही काळ परंतु नो झोन मध्ये डाबल झाला. मागच्या दिशेला फिल्डर धावतोय. यावेळेस अडला जातोय. 2 धावेचा कॉल झालाय. 2 धावा तर झालेत कंप्लीट. तिसरीचा होतोय का परंतु नाहीये. यस यावेळेस 2च धावा येत आहे. 6 चेंडूंचा खेळ झालाय आतापर्यंत. 11 धावा जोडल्या आहेत रायगड नगर या संघानं. 6 चेंडूंमध्ये 11 धावा जोडल्या आहेत.
चला पंच सामन्याला सुरुवात करायची. गोलंदाजी स्ट्राईकवर अगदी दुसरा गोलंदाज आपण पाहू शकाल निलेश. येस स्ट्राईक वरती रवी आपण पाहू शकाल. यावेळेस पहिला बॉल होता, पहिला बॉल उडवायचा होता, उडवायच्या नादात डॉट बॉल आलाय. इथे मात्र बीट झालाय फलंदाज रवी. यावेळेस देखील डॉट बॉल येतोय. गोलंदाज निलेशचा पहिला चेंडू डॉट आलाय. यस पहिला चेंडू मात्र कमालीचा राहिला. या अगदी गोलंदाज आपण पाहू शकाल निलेश. यावेळेस फटका फसला, जेलची संधी आणि अंडापाव. यावेळेस जेल सुटली जाते. विकेट किपर ओ यावेळेस ना खुशी असेल गोलंदाज निलेश. अगदी दुसऱ्याच बॉलवर जेल निर्माण झाली होती. यावेळेस सिंगल धाव काढली जाते, परंतु इथे रवीला जीवदान मिळालंय. ओ आता इथून मात्र महागडा ठरू शकतोय फलंदाज रवी. यावेळेस विकेट किपरनं मोठी चुकी केली. यस या झेलची मात्र किंमत मोजावी लागेल. गोविंदा अगदी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल चांगली फटकेबाजी करतोय, चांगल्या धाबा या फलंदाजाच्या बॅट मधून निघताना पाहायला मिळतोय. अगदी डावखुरे हाताचा फलंदाज आहे. ओ यावेळेस बीट झालाय. ओ यावेळेस गतीमध्ये परिवर्तन बाईच्या स्वरूपात डॉट बॉल येतोय. यावेळेस मात्र कनेक्शन करू शकला नाही गोविंदा हा फलंदाज. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज निलेश 3 बॉल मध्ये फक्त आणि फक्त एकच सिंगल धाव खर्च केले. अगदी आजचा अंतिम दिवस आहे ना, अंतिम दिवसामधील सामना रंगतोय दुसरा. अगदी कोचाळे विपक्ष संघ रायगड नगर. यावेळेस स्टेप आउट होऊन खेळलाय, समोर येऊन अगदी स्टेट ड्राईव्ह यावेळेस सोडला जातो. यावेळेस देखील एक सिंगल धाव काढली जाते आणि एका सिंगल धावेवर थांबावं लागेल. यस याही वेळेस सिंगल धाव आले आणि सिंगल धावेच्या मदतीने धावफलक 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. फक्त आणि फक्त 13 धावा जोडल्यात रायगड नगर या संघानं. येणारे 2 चेंडू आहेत अजून शिल्लक. यावेळेस फटका दमदार आहे. यावेळेस हवाई सफर यावेळेस आलाय रवीच्या बॅट मधून षटकार. यस मी म्हटलं होतं महागडा ठरू शकतोय फलंदाज रवी. अगदी मागच्या वेळेस रवीची झेल कीपरनं मात्र सोडली होती. यावेळेस हा फलंदाज इथे कुचाळे हा संघाला मागडा ठरू शकतो. यावेळेस पहिला बॉलवर ठोकलाय षटकार. यस निलेशचा पहिला चेंडू खेळता खेळता ठोकलाय षटकार. अगदी या ओव्हरचा 5वा चेंडू. 5व्या चेंडूवर 6 धावा आल्या आहेत. येणारा शेवटचा चेंडू आहे. पुन्हा एकदा ऑफ साइडच्या दिशेने फटका फसला. फिल्डर आहे त्या दिशेला. यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये कोणतीही चुकी न करता यावेळेस जेल टिपल्या. यस पंचांचा इशारा आलाय षटक समाप्तीचा. यावेळेस मात्र दुसरा झटका, दुसरा हादरा बसताना पाहायला मिळतोय रायगड नगर या संघाचा अगदी रवीच्या स्वरूपात. यावेळेस देखील रवी मोठा फटका खेळण्याच्या नादात झालाय बाद. 2 ओव्हर मध्ये जोडल्यात 19 धावा. यस 2 विकेटच्या मोबदल्यात. एक विकेटच्या मोबदल्यात 19 धावा जोडल्यात. यानंतरचा होणारा सामना महाकाल 11 दापोरे विपक्ष संघ सिद्ध हर्षी अस्वली कुठे असतील त्याने मात्र तयारी करून ठेवायची आहे. आजच्या दिवसामध्ये थोडाही उशीर चालणार नाही. या संघाकडून तिसरं वैयक्तिक पहिला आपण पाहू शकाल. गोलंदाजी स्ट्राईकवर अमोल कोचाळे या संघाचा.
यस आतापर्यंत कोचाळे या संघाची गोलंदाजी चांगली राहिली आहे, परंतु गोविंदा यावेळेस अजूनही मैदानाच्या आतमध्ये खेळला. यावेळेस मात्र घुटना टेक शॉट, यावेळेस आला षटकार. ओ कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. यावेळेस गोविंदाच्या बॅट मधून चांगला टायमिंग पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र 6 धावा येत आहे. यस पहिला चेंडूवर ठोकलाय षटकार. यावेळेस कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळालाय. गोलंदाज अमोल आपण पाहू शकाल पहिल्या बॉलवर 6 धावा खर्च केल्या आहेत. गोविंदाला मात्र पूर्णपणे हवेचा साथ भेटताना पाहायला मिळतोय. ज्या दिशेनं मात्र हवा चालू आहे त्या दिशेचा फलंदाज सध्या तरी स्ट्राईकवर. अगदी डावखोऱ्या हाताचा फलंदाज, पूर्णपणे हवेचा साथ या फलंदाजाला. आणि किती फायदा घेऊ शकेल हा फलंदाज आपण पाहू शकाल गोविंदा. गोविंदासाठी पुढील चेंडू. ओ यावेळेस पुन्हा एकदा उडवायचा होता, पंचांना वाईड घोषित केलाय. यस यावेळेस देखील चुकीचा कॉल, चुकीचा बॉल आलाय. यावेळेस देखील वाईड येतोय. अगदी एक अवंतर धाव जोडले जाते. या एका अवंतर धावेच्या साहाय्याने धाव फलक 26 अगदी 26 धावावर जाऊन पोहोचलाय. एका विकेटच्या मोबदल्यात जोडल्यात 26 धावा. येणारा पुढील चेंडू आपण पाहू शकाल गोविंदा स्टेप आउट खेळला. यावेळेस देखील भिरकावला. यावेळेस देखील षटकार ठोकलाय फलंदाज गोविंदा. ओ यावेळेस गोविंदाला माहित होतं बॉल कोणता येणार आहे. यावेळेस पहिलाच धावून आलाय आणि यावेळेस पुन्हा एकदा षटकार. या 6 धावा येत आहे. पाहू शकाल गोविंदाच्या बॅट मधून चांगल्या धावा निघताना पाहायला मिळतोय. यावेळेस खोदला यॉक बॉल खोदला. फिल्डर आहे त्या दिशेला वळबाऊस फील्ड केला जातोय. तत्पूर्वी दुसऱ्या धावेचा गोल झाला. अगदी धोक्याची घंटा आणि यावेळेस सुखरूप असेल. यस 2 धावा. अगदी चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. दोन्ही फलंदाजांमध्ये चांगले धावत आहे मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाज. अगदी फिटनेस दोन्ही फलंदाजांची चांगल्या. यावेळेस 2 धावा काढल्या जात आहे. यस मागच्या बॉलवर षटकार ठोकला होता तर या बॉलवर अगदी 2 धावा काढल्या जात आहे. कमालीची फलंदाजी पाहायला मिळते. अगदी हुशारीची फलंदाजी पाहायला मिळते गोविंदाकडून. यावेळेस देखील उडवायचा होता. यावेळेस मोठी अपील आली पंचांकडे. यावेळेस पंचाने रेड सिग्नल घोषित केला. यावेळेस मात्र विकेट गमावावी लागेल. फलंदाज गोविंदा होतोय बाद. यस यावेळेस गोविंदानं स्पोर्टमॅन स्पिरिट दावली. अगदी स्वतः फलंदाज म्हणाला मी आउट आहे. अगदी कमालीचा फलंदाज यावेळेस स्वतः म्हणाला माझ्या बॅटला बॉल लागलाय, निघून आलाय. यस यावेळेस फलंदाज गोविंदा होतोय बाद. 10 बॉल मध्ये वैयक्तिक 24 बनवले आहेत या फलंदाजानं आणि संघाच्या धावा 34 झाल्या आहेत. अगदी कमालीची फटकी बाजी केली होती गोविंदा या फलंदाजानं. नवीन फलंदाज आपण पाहू शकाल न्याडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. यावेळेस मात्र अगदी गोलंदाज लांब ठेवण्याचा प्रयत्न करत होता आणि असफल ठरलाय. यावेळेस वाईट घोषित केलाय. एक अवंतर धाव जोडली जाते सध्या तरी रायगड नगर या संघाच्या खात्यामध्ये. अगदी यावेळेस मात्र चुकीचा बॉल आलाय. अगदी थोडस लांब ठेवण्याचा प्रयत्न होता, थोडस असफल ठरलाय गोलंदाज अमोल. येणारे अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे. नवीन फलंदाज आपण पाहू शकाल न्यानो. यावेळेस हलकासा बॅटला लागला. यावेळेस मात्र डॉट बॉल येतोय. यस डॉट बॉल येतोय. आता इथून मात्र गोलंदाज अमोलनं थोडस कमबॅक केलाय. 2 षटकार आले होते या ओव्हर मध्ये, परंतु आता इथून चांगली गोलंदाजी राहिली. येणारा एक मात्र शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आहे. अंतिम चेंडूचा मारा करतोय न्यानो. यावेळेस खूप आपटलाय. यावेळेस देखील वाईट घोषित केलाय पंचानं.
यस एक अंतर धाव येते. यावेळेस थोडासा चुकीचा बॉल पैकी केलाय गोलंदाज अमोल. अगदी अंतिम बॉल आहे परंतु यावेळेस अंतिम बॉलवर चुकी करताना पाहायला मिळतोय. यस यावेळेस वन बाउन्स पैकी केला आहे. आता इथून येणारा शेवटचा चेंडू आहे. ही महागडी ओव्हर ठरली सध्या तरी कोचाळी या संघाला 17 धावा खर्च करून बसलाय. 5 बॉल झालेत, 17 धावा खर्च करून बसलाय हा गोलंदाज. यावेळेस देखील जेल फसलाय. जेलखाली स्वतः गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये जेल सोडतोय. 2 धावेचा कॉल झाला. पुन्हा एकदा धोक्याची घंटा. रनआउटची संधी. यावेळेस मात्र रेड सिग्नल. यस यावेळेस धाव बाद. 1+1 विकेट येताना पाहायला मिळते. पंचांचा इशारा आला षटक समाप्तीचा. यस या 3 ओव्हर नंतर धाव फलक आपण बघू शकाल रायगड नगर या संघाचा 37 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. ज्ञानेश्वर हा फलंदाज होतोय बाद. येणाऱ्या 6 चेंडूंचा खेळ राहिलाय शिल्लक सध्या तरी. छोटासा ड्रिंक ब्रेक. मैदानाच्या आतमध्ये पाण्याची मागणी केली जाते फलंदाजांकडून. महाकाल 11 दापोरे विपक्षात संघ सिद्ध हर्ष असोली. आजच्या दिवसामध्ये 5 मिनिटं सुद्धा उशीर आम्ही होऊ देणार नाही. लवकर त्वरित संपर्क साधायचा कॉमेंट्री बॉक्स कडे. लगेच तुमचा नाणेफेकीचा कॉल होईल. तयारी ठेवायची. अगदी वॉर्मअप करा, वॉर्मअप करा. अगदी आपण पाहू शकाल मैदानाच्या मध्ये नवीन फलंदाज रतड. अगदी शेवटचे 6 बॉल फेकी करण्यासाठी गोलंदाज आपण पाहू शकाल पांडुरंग. यास मैदानाच्या आतमध्ये वळूया. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आता इथून पाहू शकाल रतन सोबत समाधान. यावेळेस पहिलाच बॉल उडवला. यावेळेस उंची भरपूर अंतर किती असेल जलकारी. रोहन रोहन करतोय चुकी. यावेळेस रोहननं जेल सोडलाय. मैदानाच्या मध्ये 2 धावेचा कॉल झालाय. बॅकअप पॉइंटला फिल्डर आहे अडला जातोय. यावेळेस 2 धावा मात्र रोखू शकणार नाही. यस अगदी सीमा रेखा जवळ रोहन आपण पाहू शकाल. यस झेल तर सोडले यावेळेस रोहन, परंतु 2 धावा काही रोखू शकणार नाही. येणारा पुढील चेंडू आपण पाहू शकाल. यावेळेस थोडस गतीमध्ये परिवर्तन केलं. यावेळेस डॉट बॉल आला. यावेळेस फलंदाज समा देखील झाला बीट. यावेळेस डॉट बॉल येतो. येथे गोलंदाज थोडासा चतुर ठरतोय पांडुरंग. येणारे 4 चेंडूचा शिल्लक खेळ. यावेळेस पुढे एकदा घुसून जागा बनवून यावेळेस ठोकलाय. यावेळेस वावरा बाहेर फेकलाय षटकार. यस यावेळेस मात्र फलंदाज समाला माहित होत. यस या वेळेस मात्र समानं पहिल्याच विचार करून ठेवला होता. अगदी पुढे घुसला, जागा बनवली, बॉलला येऊ दिला. अगदी परफेक्ट टायमिंग पाहायला मिळाले. यावेळेस 6 धावा येत आहे. यस यावेळेस मात्र 6 धावा आल्या आहेत आणि 6 धावेच्या मदतीने धाव फलक संघाचा स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 45 या आकड्यावरती. अजूनही येणारे 3 चेंडू. आता इथून समा पाहू शकाल. यावेळेस पुन्हा एकदा फटका. चांगला फिल्डर आहे त्या दिशेला. अगदी धावतोय. फील्ड करेल उचलून फेकेल. तात्पुरता 2 धावेचा कॉल झाला आणि यावेळेस 2 धावा मात्र सहजरित्या होतात पूर्ण. यस कमालीची रनिंग बिटवीन द विकेट. अगदी षटकार ठोकल्यानंतर इथे 2 धावा काढल्या जात आहे. हुशारी देखील दाखवताना पाहायला मिळतोय फलंदाज समा. येणारे 2 चेंडू आपण पाहतोय. सध्या तरी मैदानाच्या मध्ये येणारे 2 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला. यावेळेस ठोकलाय. ओ बेकार. तो 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 याही वेळेस आलाय षटकार. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. यावेळेस स्टेप आउट होऊन खेळलाय. यस यावेळेस पुन्हा एकदा समाच्या बॅट मधून 6 धावा येत आहे. कमालीची फटकेबाजी करताना पाहायला मिळतोय इथे रायगड नगरचा फलंदाज समाधान.
येणारा एक मात्र अंतिम चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज पांडुरंग 5 बॉल मध्ये 16 धावा खर्च करून बसलाय. चला आता इथून मात्र अंतिम एक चेंडू शिल्लक आहे. पाहू शकाल सामा याही वेळेस बॉलला येऊ दिलं. पुन्हा एकदा जेल बसला. पुन्हा एकदा रोहन रोहन मात्र यावेळेस चुकी करणार नाही. यावेळेस कमालीची झेल. यावेळेस रोहनना कमालीची झेल टिपली. अगदी समा बाद होताना पाहायला मिळतोय परंतु समान आपलं काम केलंय. आता इथून 4 ओव्हर मध्ये जोडले आहेत रायगड नगर या संघानं 53 धावा आणि आता इथून बनवायचे 24 बॉल मध्ये 54 धावा. कोचाळे टू विन. कोचाळी या संघाला 54 धावांचं आव्हान ठेवलंय. यावेळेस रायगड नगरचा कर्णधार म्हणला होता मला प्रथम फटकेबाजी करणं आवडेल. पूर्णपणे योग्य निर्णय ठरलाय. महाकाल 11 दापोळे सिद्ध हर्ष आसोळी या संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय मैदानाच्या आतमध्ये. मैदानाच्या आतमध्ये नाणेफेकीचा कॉल झाला. महाकाल 11 दापुरे विपक्षा संघ सिद्ध हर्ष अस्वळी. यावेळेस महाकाल 11 दापुरे या संघानं नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये रायगड नगर हा संघ थोडीस विचार करताना फील्ड शटअप करताना पाहायला मिळतोय. तसेच कोचाळे या संघाचे 2 सलामीचे अगदी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करायची आहे. यश यावेळेस कर्णधार म्हणाला मला प्रथम फील्ड करणं आवडेल. यावेळेस महाकाल 11 दापुरे या संघानं प्रथमच फील्डचा निर्णय घेतलाय ना फटकेबाजीसाठी आमंत्रित केलाय सिद्ध हर्ष अस्वली या संघाला. यानंतरचा होणारा सामना. चला कोचाळी संघ 2 बॅटर पाठवायचे. आता इथून बनवायचे आहेत कोचाळे या संघाला 24 बॉल मध्ये 54 धावा. ज्या प्रकारची गोलंदाजी केली होती त्या प्रकारची फटकेबाजी करणं गरजेचं. यस सलामीची जोडी आपण पाहू शकाल रवी सोबत रोहन. अगदी ही जोडी 2 ते 3 ओव्हर खेळली तर मात्र सामना अगदी जवळ जाऊन घेऊन जातील. हा पंचांचा आलाय ग्रीन सिग्नल. इथे ते सामन्याला सुरुवात. गोलंदाजी स्ट्राईक वर आपण पाहू शकाल सलामीचा गोलंदाज कृष्णा. यावेळेस पहिला बॉल अगदी पहिला बॉल बुंद्यात राहिला. यावेळेस डॉट बॉल आलाय.
यस यावेळेस पाहू शकाल पुढील चेंडू अगदी पहिला बॉल तर डॉट आला यावेळेस बॅटची कडा मागच्या दिशेला बॉल चालला फिल्डर धावतोय अडलत जातोय चांगलं एफर्ट पाहायला मिळालं यावेळेस येते सिंगल धावणे एका सिंगल धावण्या श्री गणेशचा होतोय कोचाळे या संघाचं अगदी खातं ओपन होताना पाहायला मिळतोय येणारा पुढील चेंडू आपण पाहू शकाल रोहन सध्या तर स्ट्रायकेट होती यावेळेस हलक्या हाताने खेळायचे ओ यावेळेस फलंदाज बाद होतोय रोहन ओ संघाचा एकमेव असा फलंदाज होता की तो शेवटपर्यंत टिकू शकला असता तर मात्र सामना अगदी विजय केला असता परंतु अगदी यावेळेस रोहन होतोय बाद यावेळेस फलंदाज बाद होताना पाहायला मिळालाय सलामीचा फलंदाज विस्फोटक फलंदाज यावेळेस बाद झाला अगदी बॅक टू पॅव्हिलियन यस इथे रोहन मात्र तिसऱ्याच बॉलवर बाद होताना पाहायला मिळाला मोठा झटका मोठा हादरा बसलाय कोचाळे या संघाला इथे पहिली सफलता गोलंदाज कृष्णाच्या नावावर आली अगदी टीम साठी कमालीची गोलंदाजी पॉवर प्लेचं षटक हाताळतोय आणि पॉवर प्लेच्या षटकामधील पहिली विकेट या गोलंदाजाच्या नावावर आल्या येणारा पुढील चेंडू आपण पाहू शकाल यस अगदी या ओव्हरचा अगदी चौथा चेंडू आहे गोलंदाज कृष्णा कमालीची गोलंदाजी करतोय यावेळेस हलक्या हाताने खेळलाय ओ फिल्डर आहे त्या दिशेला यावेळेस मात्र काढली जाते सिंगल धाव आणि सिंगल धावेवर थांबावं लागेल अगदी सिंगल धावेनं मात्र धाव फलक 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचला आतापर्यंत गोलंदाज कृष्णा 4 बॉल मध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात एक विकेट त्याच्या नावावर आल्या येणारे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे पॉवर प्लेचे परंतु इथून फलंदाज रवी अगदी सलामीचा फलंदाज आहे रवीच्या बॅट मधून धावा येणं गरजेचं यावेळेस ओ मोठी अपील होती पंचांकडे परंतु फेट लावली यावेळेस डॉट बॉल घोषित केलाय कमालीची गोलंदाजी रायगड नगर या संघाकडून आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज कृष्णा अगदी 342 मॅचचा अनुभव आहे या गोलंदाजाकडे ही 343 वाली मॅच खेळतोय आणि पहिली गोलंदाजी करताना कमालीची गोलंदाजी केली अगदी अंतिम बॉल या ओव्हर मधला आणि पॉवर प्लेचा देखील अंतिम बॉल येतोय ओ यावेळेस मोठा फटका खेळायचा होता यावेळेस देखील बीट झाला यावेळेस देखील डॉट बॉल येतोय यावेळेस 6 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात या गोलंदाजानं एक महत्वाची विकेट त्याच्या नावावर आल्या रोहन डग आउट मध्ये पाठवून दिलाय यस 2 धावा जोडल्यात चला चला स्पीड अप घ्यायचा आहे अजून सामने भरपूर खेळवायचे चला अगदी आपण पाहू शकाल गोलंदाजी स्ट्राईक वर दुसरा गोलंदाज अनिल रायगड नगर या संघाचा अगदी अनिल अगदी वेग भरपूर आहे या गोलंदाजाकडे आणि वेगाचा पुरेपूर वापर करताना पाहायला मिळेल गोलंदाज अनिल अगदी रायगड नगरचा दुसरा गोलंदाज जर्सी नंबर 73 अनिल आपण पाहू शकाल वेगाचा बेताज बादशाह अगदी भरपूर रनअप देखील घेतलाय पाहू शकाल किती वेगानं बॉल फेकी करतोय पहिला चेंडू येतो गोलंदाज अनिलचा या स्ट्राईक वरती आपण पाहू शकाल हेमंत रिवर्स अटेम्प्ट सक्सेस झाला यावेळेस कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय 2 फिल्डर धावता यावेळेस अडला जाईल का अगदी शेवटच्या मोमेंटला अडला जातो यावेळेस काढल्या जात आहे 2 धावा यस या 2 धावेच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 4 या आकड्यावरती अगदी अनिलच्या पहिल्या चेंडूवर 2 धावा काढल्या जात आहे
अगदी वेगळा शॉट पहिला मिळाला अगदी पहिल्याच बॉलवर हे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केलाय थोडस सक्सेस झालाय परंतु हवा तेवढा टाइमिंग नव्हता या बॉलवरती अगदी 2 धावा तर मिळाले आहेत. येणारा पुढील चेंडू आपण पाहू शकाल हेमंत अगदी चतुर फलंदाज आहे यावेळेस क्रॉस द बॅट आडवा फटका खेळाय फिल्डर आहे रनआउटची संधी ओ डायरेक्ट हिट मारली यावेळेस धोक्याची घंटा रेड सिग्नल ओ कमालीची हिट पाहायला मिळाली यावेळेस मात्र पहिल्या धावेसाठी पळता पळता धावा झालाय हेमंत बॅक टू पवेलियन डगआउटचा आसरा दाखवून दिलाय इथे पहिल्या धावेत मात्र धावचित्त झालाय डायरेक्ट हिट यस यावेळेस कमालीची हिट पाहायला मिळाली नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय पांडुरंग पुढील चेंडू आपण पाहू शकाल यावेळेस फटका चांगला आहे त्या दिशेला फिल्डर नाही गॅप आहे अगदी बॉल चाललाय सीमा रेखा पार यावेळेस आलाय चौकार यावेळेस रवीनं मात्र चांगलं गॅप शोधलाय यावेळेस मात्र 4 धावा येताना पाहायला मिळतंय अगदी या 4 धावेच्या मदतीने संघाचा धाव फलक जाऊन पोहोचलाय 8 या आकड्यावरती अगदी संघाचा स्कोर कार्ड आपण पाहू शकाल 2 विकेटच्या मोबदल्यात 8 धावा कुचाळ या संघाच्या आतापर्यंत झाल्या आहेत. आता इथून मात्र रवी या फलंदाजाला मात्र अशीच फटकेबाजी करणं गरजेचं राहील सध्या तरी कोचाळी या संघाला अगदी सलामीचा फलंदाज रवी आपण पाहू शकाल सध्या तरी स्ट्राईक एंड वरती आहे ओ यावेळेस कमालीचा स्ट्रोक आहे उंची भरपूर अंतर कमी आहे आणि फिल्डर येतोय यावेळेस इजी झेल टिपली जाते मैदानाच्या आतमध्ये रवी देखील होतोय बाद यावेळेस अगदी तिसरा झटका तिसरा हादरा अगदी मोठा झटका बसलाय सलामीचा फलंदाज रवी अगदी रवीच्या बॅट मधून धावा येत होता परंतु काही काळ यस फार वेळ मैदानाच्या आतमध्ये टिकू शकला नाही या फलंदाज यावेळेस अनिलला सफलता मिळते यावेळेस मात्र फलंदाज रवी अगदी सलामीचा फलंदाज बॅटर हा होतोय बा डगआउटचा आसरा दाखवून दिला गोलंदाज अनिलला अगदी बॅक टू पवेलियन निराश असेल रवी अगदी रवी शेवटपर्यंत खेळणं गरजेचं होतं सध्या तरी कोचाळ या संघाला येणारे 2 चेंडू अजूनही अनिल या गोलंदाजाचे आतापर्यंत 4 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या आहेत कमालीची गोलंदाजी राहिली अगदी कृष्णाच्या पावलावर पाऊल ठेवून मात्र गोलंदाज अनिल गोलंदाजी फेकी करतोय नवीन फलंदाज आपण पाहू शकाल सूरज सध्या तरी स्ट्राईक एंड वरती पहिला चेंडू मारतो या गोलंदाजाचा अगदी अनिल टू सूरज ओ यावेळेस क्रॉस द बॅट वन बाउंस फील्ड केला जातो पुन्हा एकदा यस यावेळेस पुन्हा एकदा डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न होता यावेळेस थोडंसं असफल ठरलाय यस परंतु एकही धाव नाही या बॉलवर कमालीचा फील्ड एफर्ट पाहायला मिळतोय यावेळेस डॉट बॉल येतोय येणारा एक मात्र शेवटचा चेंडू शिल्लक या गोलंदाजाचा शिल्लक आहे पाहू शकाल नवीन फलंदाज सूरज नवीन फलंदाजाला आल्या आल्या मात्र फटकेबाजी करणं अवघड असतंय ओ यावेळेस देखील बीट झाला यावेळेस देखील डॉट आला यस पंचांचा इशारा आलाय षटक समाप्तीचा यस 2 ओव्हर नंतर धावा जोडल्यात 8 फक्त आणि फक्त 8 धावा जोडल्यात आता इथून समीकरण 12 बॉल 46 धावा समीकरण अवघड झालंय कोचाळी या संघाला आता इथून पाहिजे 12 बॉल 46 धावा अगदी आपण तिसरा गोलंदाज पाहू शकाल बंटी अगदी संघाचा तिसरा गोलंदाज यावेळेस गोलंदाजी स्ट्राईक वर पाहू शकाल बंटी अगदी भरपूर वेग आहे या गोलंदाजाकडे ओ यावेळेस वेगाचा पूर्णपणे वापर यावेळेस एक सिंगल धाव तर काढली जाते परंतु यावेळेस आल्या आल्या फलंदाजाला घाबरवलं होतं या गोलंदाजानं
गोलंदाज बंटी यस अगदी 125 130 120 या वेगानं गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. यस येणारा पुढील चेंडू आपण पाहू शकाल. फलंदाज सूरज उजव्या हाताचा फलंदाज आहे. यावेळी समोरच्या दिशेने फटका चांगला आहे. फिल्डर येतोय, अडेल का? अगदी अडला जातोय. शेवटच्या मोंडल्या तारपुरता चौकार गेलाय. अगदी बॉलचा वेग भरपूर होता. फिल्डरला घेऊन 4 धावेसाठी गेलाय. यावेळी चौकार आलाय. यावेळेस सूरजच्या बॅट मधून मात्र 4 धावा येताना पाहायला मिळतोय. अगदी समोर फटका खेळला होता. अगदी 4 धावा मिळताय. येणारा पुढील चेंडू बंटीचा. ओ यावेळेस थोडासा लांब राहिला. यावेळेस मात्र पंचानं वाईट घोषित केलाय. यस कमालीचे पंच आकाश भाऊ वरगडे यावेळेस थोडस लेट परंतु थेट निर्णय देताना पाहायला मिळत आहे. अगदी यावेळेस मात्र बंटीनं लांब ठेवण्याचा प्रयत्न केला होता परंतु यावेळेस थोडासा चुकीचा राहिलाय. पुढील चेंडू आपण पाहू शकाल. यावेळेस फटका हवा तेवढा नव्हता सजला परंतु यावेळेस सिंगल धाव काढली जाते आहे. या सिंगल धावेच्या मदतीने धाव फलक 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. अजूनही येणारे 3 चेंडू शिल्लक आहे. गोलंदाज बंटी आतापर्यंत 3 बॉलमध्ये 7 धावा खर्च करून बसलाय. येणारे 3 चेंडू अजूनही या गोलंदाजाचे शिल्लक. डावखोरे हाताचा फलंदाज पांडुरंग आपण पाहू शकाल. ओ यावेळेस फटका फसलाय. जेल खाली 2-2 क्षेत्ररक्षक येत आहे. यावेळेस जेल सुटली जाते मैदानाच्या मध्ये. यस मागच्या दिशेला बॉलला अडला जातोय. तात्पुरता 2 धावा तर कंप्लीट झालाय. तिसरीचा कॉल होता परंतु नाकारला जात. यावेळेस तिसरीचा कॉल आणि 3 धावा झाल्यात कंप्लीट. यावेळेस मात्र 3 धावा काढल्या जात आहे मैदानाच्या आतमध्ये. या 3 धावेच्या मदतीने धाव फलक 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. अजूनही बंटीचे येणारे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि या 2 चेंडूवर कितपर्यंत धावा जोडू शकतील. यस पुढील चेंडू आपण पाहू शका आणि यावेळेस स्टेट ड्राईव्ह समोरच्या दिशेने फटका चांगलाय. फिल्डर येतोय, अडला जातोय आणि तात्पुरवा इथे मैदानाच्या आतमध्ये काढला जात आहे. यस पुन्हा एकदा होईल का कॉल परंतु नाही अडला जातोय. यावेळेस 2 धावा येत आहे आणि 2-2 धाव्याने मात्र धाव फलक जाऊन पोहोचला आहे. 20 या आकड्यावरती येणारा एक मात्र अंतिम चेंडू अगदी शेवटचा चेंडू या ओव्हर मधला आपण पाहू शकाल. बंटी गोलंदाज आतापर्यंत 5 बॉल मध्ये 12 धावा खर्च केल्या आहेत. सध्या तरी गोलंदाज थोडासा मागडा ठरताना पाहायला मिळतोय. यावेळेस पुढे घुसला होता. यावेळेस मात्र बॅटची कडा होती. यावेळेस मात्र पंचांना रेड सिग्नल दिलाय. इथे 6 बॉल मध्ये बनवायचे आहेत. 34 धावा म्हणजे प्रत्येकी फटका मोठा पाहिजे. 6 बॉल मध्ये 34 धावा. आता इथून समीकरण अवघड झालंय. सध्या तरी कोचाळे या संघाला 6च्या 6 मोठे फटके मारायचे आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय सचिन. आता इथून 6 बॉल मध्ये 6 मोठे फटके खेळणं गरजेचं कोचाळे या संघाकडे. फलंदाज पांडुरंग आणि सचिन आपण पाहू शकाल. अगदी शेवटचं षटक गाठण्यासाठी गोलंदाजी स्ट्राईकवर गोलंदाज आपण पाहू शकाल गोविंद. 6 बॉल मध्ये बनवायचे आहेत 34 धावा. आता इथून समीकरण खूप अवघड कोचाळे या संघाला. डावखुरे हाताचा फलंदाज आपण पाहू शकाल पांडुरंग साठी येतो पहिला चेंडू. यावेळेस कडा. यावेळेस रेड सिग्नल आला. यावेळेस विकेट येत्या. पहिल्या बॉलवर गोलंदाज गोविंदनं विकेट मिळवले. अगदी गोविंदच्या नावावर येत्या संघाकडून 5वी सफलता. पहिल्या चेंडूवर बाद झालाय फलंदाज पांडुरंग. अगदी मोठा फटका खेळायचा होता आणि मोठा फटका खेळण्याच्या नादात यावेळेस फलंदाज बॅटची हलकीशी काढा घेऊन बाद होताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो विजय. येणारे 5 चेंडू मध्ये बनवायच्या 34 धावा. आता इथून समीकरण खूप अवघड झालंय संघ कोचाळे या टीमला.
आता इथून मात्र रायगड नगर हा 70% सामना मात्र झुकलाय रायगड नगरच्या संघाकडे, परंतु आता इथून कशा प्रकारची गोलंदाजी राहील गोलंदाज गोविंद आपण पाहू शकाल. अगदी अंतिम ओव्हर हाताळताना पाहायला मिळतोय. येणारा पुढील चेंडू आपण पाहू शकाल. नवीन फलंदाज विजय, अगदी यावेळेस मात्र चुकीचा बॉल ठरला, यावेळेस मात्र वाईड लाईन पार केली, यावेळेस मात्र अवंतर एक धाव खर्च करताना पाहायला मिळतोय. पाच बॉल मध्ये बनवायचे 33 धावा. अगदी मोठे फटके सध्या तरी कोचाळे या संघाला येणं गरजेचं. पाहू शकाल विजय विजय मोठा फटका खेळण्याच्या नादात यावेळेस बीट झालाय. आता इथून मात्र सामना एकतर्फा घेऊन जाताना पाहायला मिळतोय रायगड नगर हा संघ. चला याच्या नंतरचा सामना महाकाली दापूर विपक्ष संघ सिद्ध हर्ष अस्वली. तयारी ठेवायची आहे. अगदी वॉर्म वॉक करा, अंग हलवा थोडासा. येणारा पुढील चेंडू आपण पाहू शकाल. यावेळेस चांगला स्ट्रोक आहे, परंतु 38 सर्कल मध्ये धरणीला दान झाला. यावेळेस 1-2 बाउन्स फील्ड केला जातोय. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव काढली जाते आहे आणि एका सिंगल धावने धाव फलक 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. येणारे तीन चेंडू मध्ये बनवायचे आहेत 32 धावा. आता इथून मात्र कोचाळे या संघाला मात्र समीकरण खूप अवघड. पुढील चेंडू यावेळेस क्रॉस द बॅट ग्राउंड फटका सजवला. फिल्डर आहे त्या दिशेला धावतोय. ओ स्लिप होतोय, परंतु अडला जातोय. यावेळेस 2 धावा काढल्या जात आहे. यावेळेस मात्र सहजरित्या 2 धावा मात्र काढल्या जात आहे आणि 2 धावांच्या मदतीने धावफलक 24 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. आता इथून 2 बॉल मध्ये बनवायचे आहेत 30 धावा. अगदी आता इथून मात्र 100% सामना रायगड नगर या संघाकडे झुकलाय. यस 2 बॉल मध्ये 30 धावा कशाच होऊ शकणार नाही. यावेळेस 38 सर्कलमध्ये अडला जातोय. याही वेळी ते एक सिंगल धाव आणि एका सिंगल धावेवर थांबावं लागेल. स्ट्राईक रुटेड झाली सध्या तरी स्ट्राईक एंडवरती आपण पाहू शकाल फलंदाज विजय. यस येणारा अंतिम चेंडूचा मारा करतोय फलंदाज विजय. अगदी या इनिंग मधला या सामन्यामधला अगदी अंतिम चेंडू येतोय. गोलंदाज गोविंदा. यस पाहू शकाल अंतिम चेंडू येतोय. यस हलकासा कटवला. यावेळेस मात्र डॉट बॉल येतोय. आता इथून सामना जिंकलाय रायगड नगर या संघानं. अगदी हार्ड लक संघ ठरलाय कोचाळे. चला सेकंड करून घ्यायचंय. दोन्ही संघानं मात्र सेकंड करून घ्यायचंय. यस आजच्या दिवसामधील दुसरा सामना रंगला होता.